बघायला गेलं तर मागील 24 दिवसांपासून जंतर मंतर या ठिकाणी लाखोंच्या संख्येने युवा देशभरातून या ठिकाणी येत आहेत। अशामध्येच काल पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सौम्य लाठीचार्ज या ठिकाणी झालेला आहे। खरं तर पहिला 20 तारखेला झाला आणि नंतर एक काल रात्रीच्या दरम्यान 8-8:15 वाजताच्या दरम्यान देखील झाला। आणि अशामध्येच काल या मी ज्या आता चौकामध्ये उभा आहे या चौकामध्ये पाऊल ठेवण्यासाठी देखील जागा नव्हती आणि आता मात्र सकाळची वेळ आहे। अनेक आंदोलक हे आता वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत आणि पुन्हा एकदा 10 वाजता या ठिकाणी जमणार अशा पद्धतीत सांगण्यात येत आहे। खरं पाहायला गेलं तर मग या चौकामध्ये काल रात्री 3-3:30 वाजेपर्यंत जोरदार घोषणाबाजी देखील सुरू होती। अजून देखील काही आंदोलक या ठिकाणी उभे आहेत, बघू शकतो फलक घेऊन शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो अशा पद्धतीचं वेगवेगळ्या पोस्टर्स बॅनर्स घेऊन या ठिकाणी अनेक विद्यार्थी जे आहेत, अनेक समर्थक जे आहेत काँग्रेस जनता पार्टीचे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर पूर्ण दिल्लीला सध्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे, कारण की पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे। इतर राज्यांमधून देखील पोलीस या ठिकाणी बोलवलेले आहेत, अतिरिक्त बळ या ठिकाणी बोलवलेलं आहे। दिल्ली नाही तर आजूबाजूच्या राज्यांमधून देखील रॅपिड ॲक्शन फोर्स ही देखील मागवण्यात आलेली आहे। खरं तर हा प्रमुख रस्ता आहे, समोर जे बॅरिगेटिंग दिसत आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला व्यासपीठ आहे, जिकडे दिपके आणि त्यांचं शिष्टमंडळ असेल किंवा त्यांचे सर्व व्हॉलंटियर्स असतील हे उपस्थित आहे। व्यासपीठ आहे त्या ठिकाणी आणि हेच ते बॅरिगेटिंग आहे जे 20 तारखेला ढकलून समर्थक जे आहेत पुढे आले होते। संसद भवनाच्या दिशेला जाण्यासाठी त्यांनी कूच केली होती। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर अजून देखील पोलीस हे मोठ्या संख्येने या ठिकाणी दिसून येत आहे। इतकंच नाही तर मग समर्थक हे देखील तेवढ्याच मोठ्या संख्येने या ठिकाणी दिसून येत आहेत। पाहायला गेलं तर काल संध्याकाळी या ठिकाणी पाऊल ठेवायला देखील जागा नव्हती, आता मात्र समर्थक हळूहळू या ठिकाणी पोहोचत आहेत। अशामध्येच पाहायला गेलं तर दिल्ली देखील काही प्रमाणात आता ठप्प होण्यासाठी सुरुवात झालेली आहे, आणखी मेट्रो स्थानकं बंद झालेली आहेत। अनेक दिवसांपासून जे जंतर मंतरसाठीचे प्रमुख 2 मेट्रो स्थानकं मानले जातात ते देखील बंद आहेत आणि अशामध्येच आता 16 मेट्रो स्थानकं हे बंद करण्यात आलेले आहेत। बघू शकतो चौकामध्ये आता हळूहळू जे आहेत समर्थकांची गर्दी जी आहे ती यायला लागली आहे। काल मानवी साखळी या ठिकाणी करण्यात आली होती। नेमका काल जो सौम्य लाठीचार्ज करण्यात आला होता त्याच्यामध्ये 3 पोलीस जखमी झाले अशा पद्धतीने सांगण्यात येते, पण काल नेमकं किती जणांना लाट्याकाट्या पडलेल्या आहेत याबद्दलची नोंद ही मात्र कुठेच होत नाहीये। त्यानंतर तणावपूर्व वातावरण या ठिकाणी होतं, पोलीस अलर्ट मोडवर गेली होती। कोणत्याही क्षणी समजा काही झालं तर मग ॲक्शनला रिॲक्शन द्यायला तयार होते। इतकंच नाही तर आता असं देखील कृपा ऐकायला मिळतंय की आता फक्त लाठीचार्ज करणार नाही तर धरपकड देखील केली जाणार आणि त्यांना अटक देखील केली जाणार। आणखी मागच्या वेळेस 20 तारखेला जो लाठीचार्ज झाला होता त्यावेळेस फक्त 70 ते 75 आंदोलकांनाच त्यांनी ताब्यात घेतलं होतं, पण मात्र आता असं देखील सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही समजा कोणतंही काही गोष्ट होत आहे, लाठीचार्ज होत आहे किंवा मग धुमाकूळ घातले जात आहे तर अटक देखील त्यांना करण्यात यावी अशा प्रकारे सांगण्यात येत आहे। खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक हे येत आहेत। ज्या प्रकारे काल सोनम वांगचुक यांचा देखील एक प्रतिक्रिया समोर आली होती, दिपके यांनी देखील आज सकाळी प्रतिक्रिया दिलेली आहे। तर सरकार समजा चर्चेसाठी तयार असेल तर सरकारला आता या ठिकाणी यावं लागेल, सरकारने आता जंतर मंतरवर यावं आणि चर्चा करावी अशा पद्धतीची भूमिका दिपके यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर नेमकं आता सरकार काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ज्या प्रकारे कृपा खरं तर हे आंदोलन वाढत चाललेलं आहे, तीव्रता वाढत चालली आहे, गर्दी वाढत चालली आहे, मला देखील हा प्रश्न पडतोय की असं का? राजधानी दिल्ली आहे, केंद्र सरकार या ठिकाणी आहे, राज्य सरकार या ठिकाणी आहे, एकीकडे अधिवेशन सुरू आहे।